जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं KR मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 28 सप्टेंबर। आजच्या दिवशीचे जे काही करंट अफेअर्सचे टॉप प्रश्न बनत असतील ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे सारे प्रश्न तुम्हाला सरळ सेवा, पोलीस भरती किंवा MPSC, UPSC असो या सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा। त्याआधी काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया। कालचा प्रश्न होता 16-17 जून 2025 रोजी झालेल्या 51व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात आले होते? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन बी, कॅनडा। आता कॅनडाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। राजधानी आहे ओटावा, चलन वापरलं जातं कॅनेडियन डॉलर आणि तेथील पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो आणि मुख्य दोन भाषा आहेत इंग्रजी आणि फ्रेंच। आजच्या या व्हिडिओमध्ये टोटल 5 प्रश्न असणार आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा। पहिला प्रश्न आहे, लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती आहे? तर ऑप्शन सी HDFC बँक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। दुसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्व नागरिक कायद्यासाठी एकसारखी संहिता लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत? तर ऑप्शन ए कलम 44 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। कलम 44 नुसार राज्यघटनेच्या सर्व नागरिक कायद्यासाठी एकसारखी संहिता लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तिसरा प्रश्न आहे, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथामधून घेतले आहे? तर ऑप्शन बी मंडूक उपनिषद हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। मंडूक उपनिषद या प्राचीन ग्रंथामधून सत्यमेव जयते हे घोषवाक्य घेण्यात आले आहे। याचा अर्थ नेहमी सत्याचाच विजय होतो। नीती आयोगाची स्थापना कोणत्या परिषदेच्या जागी करण्यात आली आहे? तर ऑप्शन ए नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, त्यामुळे ऑप्शन ए हे योग्य उत्तर असणार आहे। 2024 चा 32वा एकलव्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रत्याशा रे यांना 2024 चा 32वा एकलव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे, भारतात आर्थिक वर्ष कोणत्या दिवशी सुरू होते? या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। उत्तर चुकीचे येऊ दे अथवा बरोबर येऊ दे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की चूक हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आपल्या मित्राबरोबर नक्की शेअर करा। धन्यवाद।